शास्त्रात दिशांचं खूप महत्व आहे का? अहो, दिशांवर तर सगळा खेळ आहे. वास्तुशास्त्र हे सगळं दिशांवरच अवलंबून आहे. जर दिशाच माहीत नसतील तर मग काही उपयोग नाही. मग दिशा किती? आता तुम्ही म्हणाल 8 दिशा, पण दिशा असतात 10. वर आणि खाली म्हणजे ऊर्ध्व आणि आधार या 2 दिशांचा कोणी विचारच करत नाही. प्रमुख दिशा 4, त्यांच्या उपदिशा 4: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. मी असं ऐकून आहे की या प्रत्येक दिशांचे देव ठरलेले आहेत. खरं आहे का ते? आता जशी वास्तुशास्त्राची आपण देवता बघितली की वास्तुपुरुष, तशी प्रत्येक दिशेची सुद्धा देवता आहे बरं का अनुराधाताई. आता काय या दिशांच्या नावांमध्येच उत्तर पण आहेत बघा. फार गमतशीर गोष्ट आहे. पूर्व, पूर्व म्हणजे पूर्व, उगवती. दक्षिण म्हटला की क्षीण होणारी, नष्ट होणारी, म्हणून दक्षिण. म्हणून तुम्ही होकायंत्र पहिलं घेणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी असं असतं की गेलं तुम्हाला दिशाच कळत नाही, दिशाभ्रम होतो, दिशाहीन, कळत नाही. किंवा ढगाळ वातावरण असेल तर कळत नाही सूर्य कुठं उगलाय, कुठं मावळलाय. यासाठी तुम्हाला एक होकायंत्र पाहिजे. मग ते होकायंत्राची चुंबक सुई तुम्हाला दक्षिणोत्तर बरोबर दाखवेल. मग त्याच्यावर तुम्हाला पूर्व कळेल, पश्चिम कळेल, उत्तर कळेल, दक्षिण कळेल, आग्नेय, नैऋत्य, बाकीच्याही उपदिशा कळतील. तसं पूर्वेची देवता ही इंद्र. दक्षिण म्हणजे क्षीण होणारी. याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा प्रकार आहे. हे आपण ओघाओघाने पुढे घेऊयात. तर क्षीण होणारी म्हणून दक्षिण, म्हणून तिथे आपण मुख्य द्वार ठेवत नाही किंवा दक्षिणेला आपण पाय करून झोपत नाही. त्याला काही कारण आहेत. पुढची दिशा कुठली? पश्चिम. पश्चिमेचा देव आहे वरुण. शिम, शांत होणारी, मावळणारी. उत्तरेचा कुबेर. उत्तरेचा अधिपती आहे कुबेर. आणि अशाच प्रकारे ज्या उपदिशा आहेत त्यांचे पण अधिपती आहेत. आग्नेयाचा अग्नी, नैऋत्येची पुतना, वायव्येचा वायू आणि ईशान्येचा ईश्वर. अशा या विविध दिशांचं महत्व वास्तुशास्त्रामध्ये आहे. हॅलो. अरे सुरेश, अरे असं कसं झालं रे? माझा राजू. राजा आता कुठे? आता हॉस्पिटलमध्ये. काल ऑफिसमधून येताना अचानक रस्त्यावर चक्कर येऊन पडला. रस्त्यावरच्या एका माणसाने त्याला घरी आणून सोडलं. प्रचंड घाम आला होता म्हणून आम्ही त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टर काय म्हणाले? हाय डायबिटीज डिटेक्ट झालाय. रस्त्यावर चक्कर येऊन पडे पण काही कळलंच नाही रे. शांत, सर्व काय ठीक होईल. अरे पण हे सगळं माझ्याच वाटायला का रे? तुला माहिती आहे आधीच माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्यातून बाहेर पडतो ना पडतो मिसेसच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी तिला ऍडमिट करावं लागलं. आणि आता हे राजूचं असं. शांत, होईल सगळं ठीक. आता कुठे निघाले? त्याला कॉफी द्यायला घेऊन. मी पण येतो. आता कळलं का तुम्हाला की हा प्रॉब्लेम कशामुळे निर्माण झाला? हा प्रॉब्लेम झाला त्यांच्या घराचं मुख्यद्वार दक्षिणेला होतं म्हणून. मग आता सगळे दक्षिणेला दरवाजे असणं आणि प्रत्येक व्यक्तीला दक्षिण दरवाजा धार्जिन असणं किंवा नसणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या आपण नंतर पाहूया. पण दक्षिणेला दरवाजा असल्यामुळं आणि त्या घरातल्या लोकांना ती दक्षिण दिशा धार्जिन नसल्यामुळं त्या घरामध्ये हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झाले. शास्त्राने असं सांगितलं, म्हणजे सायन्सने, आधुनिक सायन्सने, की प्रत्येक बॉडीचा ऑरा असतो. ऑरा म्हणजे चुंबकीय क्षेत्र. प्रत्येक शरीराला एक चुंबकीय क्षेत्र असतं. तसंच प्रत्येक वास्तूला सुद्धा चुंबकीय क्षेत्र असतं. ते वास्तूचा ओरा आणि माणसाचा म्हणजे तिथे राहणाऱ्या व्यक्तीचा ओरा जर मॅच झाला तरच ती वास्तू त्याला फलित ठरते, नाहीतर ती त्याला त्रास द्यायला लागते. आता जे मगाशी आपण उदाहरण पाहिलं तो ओरा न मॅच होण्यामुळे झालं. अच्छा. मग आता तुम्ही म्हणाल की मग आता दक्षिणेचा दरवाजा आहे आणि तुम्ही आता मगाशीच म्हटलात की मग आम्ही खिडकीत न यायचं का? अगदी बरोबर आहे तुमचं. तसं करायचं नाही. आपल्या खिडकीत न यायचं नाहीये. त्याच दरवाजाला आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतं. मग काय करायचं? तर शास्त्राने सांगितलंय, वास्तुशास्त्राने, की पंचमुखी रुद्राक्षाचं तोरण दरवाजावरती लावायचं. दरवाजावर तोरण तर आपण लावतोच, गणपती लावतो, काळी बाहुली लावतो. तसं तोरण लावायचं तर त्याच्यामध्ये पंचमुखी रुद्राक्ष घालायचे आहेत. आता पंचमुखी रुद्राक्षाचं महत्व, त्यासाठी तर आपल्याला एक वेगळाच भाग तयार करावा लागेल. त्याच्यामध्ये सायंटिफिक अतिशय म्हणजे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की रुद्राक्षामध्ये किती मोठी ताकद आहे. पंचमुखी हनुमानाचं
वीर रसातल्या युद्धाच्या तयारीतल्या हनुमानाचं चित्र आपण मुख्य दरवाजावर लावायचे. लाकडाचा जो उंबरा आहे, कित्येक लोक घराला उंबराच लावत नाहीत, आणि दक्षिणेकडे जर घर असेल तर त्या लोकांनी नक्की उंबरा लावून घ्यावा. त्या उंबऱ्याखाली तो शक्यतो शिसमाचा असावा किंवा चंदनाचा असावा, कारण शिसम चंदन या गोष्टी थंड आहे, चंदनाचं नाही परवडणार सध्याच्या कालावधीत. त्यासाठी शिसमाचा लावला, खैराचा लावला तरी सुद्धा चालेल. मग हा उंबरठा लावताना त्या उंबऱ्याखाली एक चांदीची पातळ पट्टी चिकटवणं सुद्धा आवश्यक आहे. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत, या सगळ्या इथे सांगणं शक्य नाही. यासाठी आनंदी वास्तू हे